आजची हेल्दी रेसिपी ताज्या वाटाण्याचा वापर करून मी बनवते। मैत्रिणींनो, पोटभरीचा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे। धपाटे म्हणू शकता किंवा चिला म्हणू शकता। शक्यतो बनवायला सोपा असणारा असा हा पदार्थ। चला तर तो कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी हिरवे मूग घेतलेले आहेत। मोड आलेले हिरवे मूग किंवा भिजवलेले मूग घेतले तरी चालेल। इथे मी ताजे वाटाणे घेतलेले आहेत आणि जे फुटाणे घेतलेले आहेत थोडीशी टरफलं त्याची काढलेली आहेत। तुम्ही तसंही यूज करू शकता किंवा पूर्णपणे त्याची टरफलं काढून वापरलं तरी चालेल। पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जाडसर वाटून घ्यायचं। थोडं फिरवून घेतलं की थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं। छान असं हे बारीक करून घेतलं बघा। तुम्हाला जर सैलसर हवं असेल तर त्यामध्ये आणखी पाणी त्यामध्ये ॲड करू शकता, परंतु जास्त पाण्याचा वापर न करता हे थोडंसं बारीक करून घेतलं। आता एखाद्या भांड्यामध्ये ते काढते आणि त्यामध्ये हवे असतील त्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत। थोडंसं पाणी घातलं, छान असं बॅटर एकसारखं करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। हिरवी मिरची वापरली तरी चालेल। मी इथे कांदा लसूण मसाला वापरत आहे। तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरली तरी चवीला खूप छान असं हे धपाटे लागतं बघा। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून कोथिंबीर घातली नाही। तुम्ही कोथिंबीर नक्की वापरा। थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं। सकाळचा मुलांचा डब्बा म्हटलं की गडबड होते, तशी माझी आज गडबड होते। गाजर किसून घेतलेला, कांदा बारीक कट करून घेतलेला त्यामध्ये ॲड केलेला आहे। आणखी ज्या मुलांना भाज्या आवडत नाहीत त्यामध्ये ॲड केला। पनीर थोडंसं किसून घातलं तरी चालेल, परंतु आज गाजर आणि कांदा फक्त यामध्ये वापरलेला आहे, कारण ताजे मटर त्यामध्ये वापरलेले। थोडंसं फुटाणं घातलं की कोणतंही पीठ घालायची गरज लागत नाही आणि छान असं हे आता हे एकत्रित मिक्स करून घेते। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ना या पॅनमध्ये आपल्याला हे धपाटं किंवा एखाद्या कपड्यावरती पसरून घेतलं तरी चालेल, परंतु कसं कपड्यावरती ज्यावेळी आपण धपाटं थापतो त्यावेळी पीठ वापरलेलं नाही, त्यामुळे तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे पॅनमध्ये छान असं आपल्याला ते थापून घ्यायचं। थोडंसं तेल लावायचं। थोडंसं मिश्रण घ्यायचं ना, असं हाताने छान असं पसरून घ्यायचं। आता जेवढं तुम्हाला पातळ पसरवता येईल तेवढं पसरून घ्यायचं। कांदा आहे, गाजर त्यामध्ये आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर झालेलं आहे बघा। आणि झाकण ठेवून छान अशी वाफ द्यायची। दोन मिनटं वाफ दिल्यानंतर झाकण काढायचं, वरून थोडंसं तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूनी हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। अजून थोडंसं कच्चं होतं आणि अलगद आपल्याला याची बाजू पलटून घ्यायची आहे। वजन कमी करण्यासाठी हा पदार्थ मी बनवलेला आहे, त्यामुळे तेलाचा कमी वापर केलेला आहे। तुम्ही आणखी थोडंसं त्यामध्ये तेल जरी घातलं तर छान असे क्रिस्पी बनतात आणि चवीला पण छान लागतं, परंतु मी कमी तेलामध्ये बनवलेलं आहे। चवीला छान लागणारं असं हे धपाटा आहे। भरपूर भाज्या घातलेलं हाय प्रोटीन असा हा ब्रेकफास्ट म्हणू शकता किंवा पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता। नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा।
वजन कमी करण्यासाठी बनवलेला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हा तर तुम्हाला आवडला असेल. एकदा नक्की बनवा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.